श्री स्वामी समर्थ. पौर्णिमेची पवित्र कथा. आपण जर ही कथा जर ऐकली तर आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडू लागतात. घरातील कलह संपतात, आजारपण कमी होऊ लागतात, दारिद्र्य दूर होते. पौर्णिमेची अशी सुंदर कथा आहे. पूर्वी एका नगरात एक गरीब आणि अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते खूप कष्ट करत होते, पण त्यांच्या आयुष्यात सतत दारिद्र्य, आजार आणि मानसिक त्रास. किती मेहनत करा पण घरात सुख येत नव्हते. एके दिवशी त्या गावामध्ये साधू महाराज आले. त्यांचे आगमन झाले. त्या ब्राह्मणाला कळलं आणि त्या ब्राह्मणाने आपलं सगळं दुःख त्या साधूंना सांगितलं. तेव्हा त्या साधूंनी त्याला सांगितले की पौर्णिमेचे व्रत कर. पौर्णिमेचे व्रत हे खूप अशी महत्त्वाची माहिती सांगितली. साधू म्हणाले, पौर्णिमेच्या दिवशी मन आणि शरीर शुद्ध ठेव आणि भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा कर. मग बघ तुझी सगळी दारिद्र्य जाईल. हे सत्यदान आणि संयम पाळ. त्या ब्राह्मणाने साधूंच्या सांगण्यानुसार पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला. संध्याकाळी चंद्रपूजन केले, गोड नैवेद्य अर्पण केला आणि ही कथा तिने ऐकली. त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडले. काही दिवसात त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला. घरातील कलह संपले, आजार कमी झाले, कामात यश मिळू लागले, दारिद्र्य दूर झाली. त्यामुळे पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे. गुरुमाऊली म्हणतात, पौर्णिमेच्या वेळी सत्यनारायणची पूजा तुम्ही करा. त्याला कळले तेच हे सर्व पौर्णिमा व्रताचे प्रभाव घडते. तेव्हापासून ते त्या कुटुंबाला दर महापौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करू लागले. ब्राह्मण दाम्पत्य ते पौर्णिमेचे व्रत करू लागले. मन शुद्ध होते, नकारात्मक शक्ती दूर होतात, चंद्राचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो, इच्छा पूर्ण होतात. ही कथा जर ऐकली तर आपल्या आयुष्यामध्ये बदल होतोच. चंद्रदेवाची कृपा मिळते. संकट नाश करणारी कथा आहे ही कथा. पौर्णिमेची व्रत आपण केले पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कळलं तर पौर्णिमेच्या दिवशी कथा ऐकल्यावर काय लाभ होतो आणि चंद्रदेवाची कृपा कशी मिळते, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पौर्णिमा व्रत कसे करायचे, पौर्णिमे दिवशी सत्यनारायण हा घालायचा. ही कथा श्रद्धेने जर ऐकली, घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येईल. दर पौर्णिमेला ही कथा नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.